नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। वसई में दिन दहाड़े 1.5 करोड़ की चोरी, मकान मालिक को शौचालय में बंद कर चोरों ने किया घर साफ। मुंबई से सटे वसई में दिन दहाड़े 1.5 करोड़ की चोरी को चौंकाने वाली खबर सामने आई है। रक्षाबंधन के त्योहार में महिला अपने भाई के घर गई थी। राखी बांधने के लिए घर में एक ही बुजुर्ग आदमी था। चोरों ने मकान मालिक को शौचालय में बंद कर पूरा घर साफ कर दिया। इस घटना से इलाके में दहशत का माहौल है। आगे की जांच वसई मणिकपुर पुलिस कर रही है। रॉबरी झाली होती, कशी आपण डिटेक्ट केली आणि कोण आहे आणि कशी केली होती रॉबरी? माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 11/8/2025 रोजी 298/2025 हा गुन्हा दाखल झाला होता। हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये एका 66 वर्ष वयाच्या वयोवृद्ध इसमास एका आरोपीने लुटले होते। त्याच्यामध्ये जवळपास 1.5 किलो सोनं म्हणजे 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली। तर त्यांनी त्या इस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूम मध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध इस्मास सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे। त्यानंतर त्या पुरुषाने वयोवृद्ध इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इस्माने 27-28 वर्षाच्या त्याला त्या वॉशरूम मध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेल्या 2 बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता। त्या 2 बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता। पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये की तो एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली। आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे। म्हणजे या महिलेने पुरुषाचा वेश धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती। अतिशय गंभीर गुन्हा होता। वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमास काही इजा होण्याची देखील शक्यता होती, परंतु कर्म संयोगाने काही झालेलं नाही। नंतर त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमच्या सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री 3:30च्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली असं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये विशेष असा आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व मुद्देमाल जसा जवळपास 1,54,00,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे आम्हाला इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमची माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत। आज रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची पीसी मागण्यात येईल। याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या 66 वर्ष वयाच्या इस्माची या मोठ्या सुनेची सख्खी बहीण आहे। कदाचित त्याच्यामध्ये दुसरे कोणाचा हस्तक्षेप असू शकतो, परंतु ती घरातलीच असल्यामुळे नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला क्ल्यू मिळाला की हे वयोवृद्ध इसम घरात एकटेच आहे, त्यामुळे ती त्यावेळेला पोहोचली आणि तिने हा डाव साधलेला है। महाराष्ट्र के कल्याण की घटना, 4 साल की बच्ची के अपहरण और हत्या का 8 महीने पुराना मामला सुलझा। चचेरी मौसी और पति गिरफ्तार। महाराष्ट्र के कल्याण के कोलसेवाड़ी पुलिस ने 4 वर्षीय अनन्या घाटगे के अपहरण और हत्या के 8 महीने पुराने मामले का पर्दाफाश करते हुए रायगढ़ के भिवपुरी इलाके से एक दंपति को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों की पहचान अपर्णा कंबारी यानी मृतक की चचेरी मौसी और उसके पति प्रथमेश कंबारी के रूप में हुई है। मिली जानकारी के अनुसार 13 अगस्त 2024 को बच्ची का अपहरण हुआ था, जिसकी शिकायत 6 अक्टूबर 2024 को कल्याणपुर निवासी ज्योति सतपुते ने दर्ज कराई थी। बच्ची के पिता चोरी के मामले में जेल में थे और मां ने दूसरी शादी कर ली थी, जिसके चलते आरोपी दंपति ने उसकी देखभाल का जिम्मा लिया था। जांच में सामने आया कि आरोपियों को बच्ची के व्यवहार से
परेशानी थी। आरोप है कि चेतावनी के बाद भी सुधार न आने पर प्रथमेश ने बच्ची पर हमला किया, जिससे उसकी मौत हो गई। इसके बाद दंपति ने शव को बोरे में डालकर गद्दे में लपेटा और नेरल के चिंचावली गांव के पास सुनसान जगह पर फेंक दिया। पुलिस की लगातार कोशिशों के बावजूद आरोपी 8 महीने तक ठिकाने बदलते रहे। हाल ही में सूचना मिलने पर पुलिस ने जाल बिछाकर दोनों को गिरफ्तार किया। मंगलवार को पुलिस ने मृतका की खोपड़ी बरामद कर मेडिकल जांच के लिए भेज दी है। पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली सदरची घटना आहे। एका 4 वर्षीय मुलीचा अपहरण करून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि तो गुन्हा आता पळसवाडी पोलीस स्टेशनने आता उघडकीस आणलेला आहे। सदरची जी घटना आहे ती 2024 मध्ये गुन्हा त्यामध्ये पोलीस स्टेशनला 982/24 किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये पोलीस स्टेशनला पळसवाडीला दाखल झालेला होता आणि जी मयत मुलगीची 4 वर्षाची आहे ती तिच्या चुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ती तेथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या सदर गुन्ह्यातली जी फिर्यादी जी आहे सातपुते म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती। त्या संदर्भाने पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या किडनॅपिंगच्या केसमध्ये मागच्या 7-8 महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता। नंतर पोलीस स्टेशनच्या तपास करत असताना तपास पथकाचे आपले सिनियर PI जे हेमंत गुरव आहेत यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घेऊन गेलेले आहेत आता या दोन्ही याच्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर्पणा कांबरी, त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या 8-9 महिन्यापासून ट्रेस होत नव्हतं। ते भिवपुरी, कर्जत, नेरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचे दिसून येत होतं। मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला टीप मिळाली की त्या ठिकाणी ते येणार आहेत। त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ते घेऊन गेले होते त्यानंतर पुन्हा परत आलेली नव्हती। नंतर त्यांच्या इंटरव्ह्यूमधून लक्षात आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि त्या बायकोने प्रथमेश कांबरी आणि अर्पणा कांबरी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तिचं जे प्रेत आहे ते प्रेत नेरळच्या एका ठिकाणी त्यांनी याची विल्हेवाट लावली। अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून 103 BNS 103 प्रमाणे त्यामध्ये वाढ करण्यात आली। सदर त्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्यामध्ये 7 दिवसाची पोलीस रिमांड त्या ठिकाणी दिलेली आहे। सदर मुलीचे वडील जे आहेत ते मुलीचे वडील हे उल्हासनगरच्या एका केसमध्ये चोरीच्या केसमध्ये मागच्या 1 वर्षापासून जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये असल्यामुळे नंतरचे त्या मुलीचा सांभाळ कुणी करायचा, तिच्या नातेवाईकांकडे कुणाकडे राहू शकते अशा प्रकारे म्हणून ते चुलत मावशीकडे त्या ठिकाणी राहत होती आणि नंतर ज्यावेळेस तिच्या आत्याकडे तिला आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता। अशा घटनेवरून तिच्या आत्या जी आहे ज्योती सातपुते यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती मिसिंगची। त्या आपण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता आणि हा तिच्या मागच्या 7 ते 8 महिन्यापासून त्यामध्ये तपास सुरू असताना आपल्याला आता हा सदरचा त्या जी 4 वर्षाची मुलगी आहे तिची हत्या करण्यात आल्याचा असा प्रकारचा आपला हा गुन्हा निष्पन्न केलेला आहे। दोन्ही आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपी आपले आता पोलीस रिमांडमध्ये आहेत। त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत आरोपीचं नाव त्याच्यामध्ये आहे प्रथमेश कांबरी आणि त्याच्या बायकोचं नाव आहे अर्पणा कांबरी। त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि त्यांना 7 दिवस पोलीस रिमांड कोर्टाच्या ठिकाणी दिलेली आहे। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी।